आहे प्रकाश ताड. तर आम्ही दुकानामध्ये बसलो होतो. मी नव्हतो, माझा वर्कर होता कैलास म्हणून. नशिबाने त्याला काही जीवितहानी काही झालेली नाही आहे, लागलेलं नाही आहे. तर ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, पण ह्याच्यात मला काय माहिती नाही आहे ब्रेक फेल झाला आहे का आणि काय स्टेअरिंग सुटलं आहे. कारण की काही लोक जण म्हणतात ते की लेफ्ट साईडला टँकर होता पाण्याचा म्हणून पिंपरीवाल्यांनी राईट साईडला गाडी दाबलेली आहे, पण मला काय माहिती नाही. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मला 1 वर्ष झालेलं आहे दुकान चालू करून. मी हे परचेस केलं आहे, माझं त्याचं लोन वगैरे सगळं चालू आहे. आणि मी फर्निचर हे फक्त 8 ते 9 महिन्यापूर्वी केलं होतं. तर ह्याच्यामध्ये माझं नुकसान खूप झालेलं आहे. तर मला फक्त एवढीच विनंती आहे की बाबा हे PMCला मला हे सांगायचं की बाबा माझं काही नुकसान झाले ते मला भरून द्यावे. आणि ह्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्यापूर्वी गाडी घेतली होती, त्याचं पण नुकसान झालेलं आहे. काय काय नेमकं नुकसान झालेलं आहे? तुमची नुकसान तर गाडी तुम्ही- अजून काय काय सामान नुकसान- तुमचं कशाचं दुकान होतं Actually नेमकं जर तुमचं? तुम्ही पाहिलं नुकसान तर दुकानाचे कॅमेरे केले तर तुम्ही एक पण वस्तू जागेवर नाहीये. म्हणजे कीबोर्ड पासून जर म्हणलं तर सगळे तुटलेलं आहे, काहीच जागेवर नाहीये. मला हे तुझ्या आता ह्याला जबाबदार कोण? अंदाजे किती हजारांचं नुकसान झालं? अंदाजे झाले, फर्निचर पण तुटलेलं आहे.